चियर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्च पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते नेमकं परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं मार्च महिन्याचं वेतन 20 ते 22 तारखेपूर्वी होणार का, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचं, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मार्च महिन्याचा पगार जो आहे, पेन्शन जे आहे ते नियमित दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होत असते। पण यावर्षी रमजान ईद जे आहे ते मार्च महिन्यामध्ये येत असल्यानं मार्च महिन्याचं वेतन जे आहे ते 20 ते 22 मार्चपूर्वी व्हावं, यासाठी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचा, विशेषतः शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संघटनेमार्फत सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे आणि या संदर्भातलं एक महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे किंवा याचा विषय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। मार्च अखेर कामाचे निमित्त न देता राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं माहे मार्च 2025चं वेतन रमजान ईदनिमित्त 20 ते 22 मार्चपर्यंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचे आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करण्याबाबतले महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। या अनुषंगानं मार्च अखेर कामाचे निमित्त न देता राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं माहे मार्च 2025चं वेतन रमजान ईदनिमित्त 20 ते 22 मार्चपर्यंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचं पत्र जे आहे ते कार्यालयाला प्राप्त झालेलं आहे आणि या पत्राच्या अनुषंगानं हे पत्र आपल्या कार्यालयाशी संबंधित असल्यामुळं पुढील कार्यवाहीस्तवर आपल्याकडं सविनय सादर करण्यात येत आहे। कृपया याचा स्वीकार व्हावा, अशा पद्धतीचं हे पत्र माननीय शिक्षण संचालक, प्राथमिक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना निर्गमित झालेलं आहे। अर्थात ही मागणी केलेली आहे। या संदर्भातला अधिकृत निर्णय शासन स्तरावरती सध्या पेंडिंग आहे, त्यामुळे अजूनही कुठला निर्णय मार्च महिन्याच्या पगार पेन्शन संदर्भात ते त्वरित व्हावं किंवा मार्च महिन्यामध्ये व्हावं, या संदर्भातला निर्णय अजूनही झालेला नाही। त्यामुळे निश्चितच या संदर्भातला पाठपुरावा सुरू आहे आणि ही जर मागणी पूर्ण झाली तर 25 तारखेच्या अगोदर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मार्च महिन्याचा पगार जो आहे तो पगार होणार आहे। त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी होती, महत्त्वपूर्ण असं परिपत्रक होतं। अशाच महत्त्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा। धन्यवाद।